यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे मार्गदर्शक आधारस्तंभ आणि बापूंनी आणि बबनराव बाप्पांनी जेव्हा ही यशवंतराव चव्हाण गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण विश्वस्त मंडळ स्थापन केलं. त्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं सुरुवातीला जवळजवळ 11 वर्ष हा स्मृती समारोह चालला आणि पुन्हा ह्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण याची एक स्वतंत्र समिती केली पाहिजे. म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती समिती समारोह समिती अशा नावानं स्वतंत्र रजिस्टर संस्था केली आणि त्याच्यामध्ये गावातले कलावंत, नाट्य लेखक, नाटकातली लोक, साहित्यातली लोक, समाजाच्या सर्व स्तरातले घटक कशी येतील हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर प्राध्यापक रेड्डी सरांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रयाग सरांच्या सचिवपदाखाली माझे सिद्दीकी उपाध्यक्ष होते, गिरधारीलाल मराठिया कोषाध्यक्ष होते, डॉक्टर अशोक मुंडे होते, त्याच्याबरोबर बाकी शर्मिष्ठा लोंटे होत्या, त्याच्यानंतर गंगाधर स्वामी होते, त्याच्यानंतर आणखी बरेच सहकारी 2-3-11 लोकांची बॉडी होती. आणि त्याच्यामध्ये घरचं लोंटे किंवा राजकीय नव्हतं आणि बापूंची ती इच्छा होती की हे व्यासपीठ बगैर राजकीय चालला पाहिजे. त्याच्यावर बाप्पा आणि बापू हे दोघे मार्गदर्शन होते, ट्रस्टवरती नव्हते, पण हे सगळं पडद्याच्या पाठीमागचं सगळं नियोजन ते करायचे आणि नीट नेटकं कसं होईल ते त्यांनी. तेव्हा मी खूप लहान होतो. मी कन्याशाळेत सुरुवातीला कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तो नगरपालिकेच्या त्या अग्निशामक दलाच्या तिथे नंतर झाला. तेव्हा आपले कलेक्टर श्रीनिवास पाटील होते, नंतर सुधाकरराव जोशी होते. या सगळ्या लोकांनी सीओ होते एक नगरपालिकेचे देशपांडे गावाचे. या लोकांनी तेव्हा ती जागा देणं हे सगळ्या गोष्टी केल्या आणि खूप प्रचंड गर्दी असायची. मला एक कवी बाप्पा खूप आठवतो. वाराकांत अध्यक्ष होते आणि संजीवनी खोजे, प्रकाश घोडके आणि आपले सतीश पिंपळगाव, हा 5च लोकांचं कवी संमेलन होतं. ते कवी संमेलन कन्याशाळेमध्ये असं झालं होतं की समोर कोणी येऊन बसला तर त्याला पब्लिक हातावर घेऊन पाठीमागे ढकलत होती, हातावर धरून. एवढी गर्दी प्रचंड होती. आणि ते कवी संमेलनाचा तेव्हापासून आपल्या लोकांना कवी संमेलनाचा लागला. त्याच्यामध्ये बाहेर जे लोक होते मार्गदर्शन करत, त्याच्यामध्ये नाथराव नेरळकरांचा मुद्दाम उल्लेख करतो, रामकाकाचा मुद्दाम उल्लेख की याच्यामध्ये शास्त्रीय संगीत असलं पाहिजे. आणि बाप्पांना म्हणजे बाप्पांना तर प्रचंड वाचन आहे, बाप्पांचं प्रचंड आकलन आहे. बाप्पांची स्मृती आणखीनही ताजी तवानी आहे या वयात सुद्धा आहे आणि हे खूप आश्चर्यकारक आहे. दुसरं नाथरावांनी आणि इव्हन त्याच्यामध्ये दत्ता भगत सल्लागार म्हणून सुरुवातीला होते, पण नाथरावांनी आणि बापूंनी सगळ्यांनी शास्त्रीय संगीत हे आपल्या गावचा गाभा आहे आणि ते टिकलं पाहिजे. कारण गल्लोगल्ली ज्या गावात तेव्हा जुनं गाव होतं, ज्या गावामध्ये तबल्याची आणि हार्मोनियमची सूर नेहमी सतत कानावर पडत होते आणि वर खूप तेव्हा लोक त्याचे हे होते, कलावंत होते, रसिके मोठ्या प्रमाणावरती होते. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचा यशवंतरावला अभिप्रेत असलेला सगळा विचारांचा आणि कृतीचा सगळा आराखडा की त्याच्यामध्ये शेती आली पाहिजे, कृषी औद्योगिक आलं पाहिजे, कला आली पाहिजे, लोककला आली पाहिजे, संगीत आलं पाहिजे, व्याख्यानं झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा अत्यंत असं महाराष्ट्रात कुठेही मी इतका फिरलो 3 दिवसाचा यशवंतरावचा नव्हे तर 3 दिवसाचा असा साहित्यिक उपक्रम हे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाट्यरत्न की एखादी संस्था असा 3 दिवसाचा समारोह करते, तो सातत्याने टिकून आहे असं महाराष्ट्रामध्ये एकही उदाहरण नाही. इव्हन कराडला सुद्धा होत नाही, बारामतीला होत नाही. आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान त्यांचं कामाचा ते 12 महिने काम करतात, त्यांचा कामाचा आवाका वेगळा आहे. परंतु असा काहीतरी महोत्सव करणं हे त्यांनाही नाही अशक्य, म्हणजे त्यांनाही शक्य नाही झालेलं. तरी पण अंबेजोगाईमध्ये यशवंतरावांचे भक्त जे मला आठवतं की शंकर बापूंच्या सत्काराला बाप्पा तिथं कार्यकर्ते म्हणून होते आणि यशवंतरावांनी 4 वेळा त्यांचं नाव घेतलं होतं. म्हणजे यशवंतरावांचं ते एक होतं की जिथं जातील त्या कार्यकर्त्याचं नाव आवर्जून कुणाला चिठ्ठी बिठ्ठी घेऊन जाते, कोण समोर बसले तर काय. बापूचं ह्यांचं रघुनाथराव मुंडे होते तेव्हा होते, खलील शेख खलील होता, रघुनाथराव मुंडे होते त्या वर्षी, आणखीन कोणते होतं. तर हे सगळी मंडळी होती आणि यशवंतरावांनी तेव्हा कार्यकर्ता होतो, त्यांना चढता येत होतं, त्यांनी तक्क्या घेऊन ते हे सगळं होतं आणि तो कार्यक्रम खूप चांगला त्या वर्षी झाला होता. आणि यशवंतरावांचे त्या निमित्तानं आंबेजोगाईत दर्शन झालं आणि यशवंतरावांचा बाबतीत
बाप्पा आणि बापू ह्यांनी म्हणजे ज्या माणसाचं आज राजकीय सामाजिक दृष्ट्या परिस्थिती बघता यशवंतरावांच्या विचाराची किती गरज आहे हे त्यांना कदाचित भविष्य काळाला म्हणून हे त्यांनी मांडून ठेवलेलं होतं आणि ते संचित पुढची पिढी आता आमच्या नंतरची पिढी तुमची पिढी तुम्ही तर गेली अनेक वर्ष तुम्ही पाठीशी आहात बापू पाठीशी होते पुढच्या पिढीने केलं आता नवीन पिढी पण आपण उभा करू 40 वर्षानंतर की जेणेकरून ह्या 4-5 वर्षामध्ये नवीन पोरं आपल्या संस्थेतली कार्यकर्ते आपल्या ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची एक नवी पिढी मंडळी हेच राहील काम करणाऱ्या लोकांची नवी पिढी तयार करायची ती तुम्हाला आम्ही करून तुमच्यासमोर एकदा तो एक आविष्कार सगळा दाखवून देऊ की परत ही तुमची जी ठेवलेलं संचित आहे ते पुढं संचित 12 महिने चालत 12 वर्ष तप अनेक तप 100 गाठेल किंवा अशा पद्धतीनं आपण एक चांगली पिढी तयार करू आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद महत्वाचे होते तुम्हाला तुम्ही सहस्र दर्शन केलेलं बाप्पा फार लोकांच्या नशिबात नाही आता ते पण तुम्ही सहस्र केंद्र दर्शन केलं आणि गेल्या वर्षी बाप्पांचं सत्कार करू पण गेल्या वर्षी खरं म्हणजे करायला पाहिजे होतं पण इतकं ते सगळा राडा होता गेल्या वर्षी 40वा आणि दुसरी गोष्ट तर बापूच्या कार्यक्रमात करायचं होतं पण मी म्हणलं मामी आत्ताच दुःखात येते जाणते तर ते पण ते रुखरुख राहून जाते हे सुखदुःखाच्या गोष्टी घरात घडत राहतात परंतु एखादा माणूस आपल्या आयुष्यामध्ये राजकारण करताना समाज भान ठेवणं कलेविषयी नुसतं आस्वादक म्हणून नाही म्हणजे रसिक म्हणून नाही तर त्याचं ज्ञान म्हणजे एखादा तुम्ही बाप्पाला कुठलाही कलावंत सांगा त्याची पाळं मुळं खोळं सगळं खानदान सांगते एखादा लेखक सांगा त्याचं मी हे वाचले ते वाचले तुम्ही बाप्पाशी बोलत राहाल तर बाप्पा 1 तास तरी त्या माणसाशी बोलू शकतात इतकं त्यांच्याकडे साठा आहे आणि हाच हे आणि तिवारी हे 2 माणसं असे की हे अंबेजोगाईचं फार मोठं संचित आहे त्याशिवाय ह्या दोघांनाही तुमच्याबरोबर तिवारी नाही तुम्हाला एक दीर्घ आयुष्य लाभावं आमच्या पाठीशी तुम्ही राहावं माझ्या हातचा 50वा महोत्सव माझ्यापर्यंत आहे पुढच्या पिढी जाईल त्या 50व्या महोत्सवाला तुम्ही ठणठणीत राहाल याची सगळ्यांना खात्री आणि सगळे आवडतच आणि बाप्पाचं यावर्षी करायचं पण बाप्पाचं थोडंसं मध्यंतरी थंडीमुळे थोडासा प्रॉब्लेम होता त्यांना ते तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्यांचं ते हृदयाचा पण प्रॉब्लेम आहे त्यांना मध्यंतरी एक पॅरालिसिसचा माइल्ड अटॅक आला होता त्याच्यातून ते सावरले त्याच्यानंतर आनंदवनला आले माझ्यासोबत पण आता थोडस जरा त्यांची तब्येत थोडीशी बाहेर पडल्यासारखी नाही आणि पहिलं वर्ष बाप्पा की स्टेजवर गेल्यानंतर रिकाम्या खुर्चीवर टमॅटोवर पाणी होतं एक कुणी आपल्या घरामध्ये ना कोणीही एखादा माणूस पंडित असू द्या तो उठू नाही शकत पण तो आधार असतो आपल्या घराला माझी आई गेल्यानंतर आई दरवाज्यात बसायची ना ती गेल्यानंतर ती आठवण आली की नाही तो माणूस शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहिजे असतो तो आधार असतो आणि मग माणसाची किंमत आई गेल्यानंतर मला किंमत कळली की आपलं काय करायचं ही गोष्ट करायची त्याच्यामुळं यावर्षी पुढल्या वर्षी आणखी जोमाना होईल तेव्हा तुम्ही पहिला सुरुवातीला अर्धा तास येऊन बसतात ती खुर्ची ती जागा परत भरून निघेल याची मला खात्री आहे आणि तुमच्या सहस्रदर्शनानिमित्त आणि तुमच्या या सगळ्या ज्यांचा उल्लेख केला त्याचा कोणीतरी गावातल्या लोकांनी घरगुती का म्हणा आम्ही तर स्टेजवर इच्छा होती कमलताई पण तयार झाले त्या पण त्या दिवशी त्यांचा आणखी थोडीशी तब्येत घरी आणण्यासारखी त्या म्हणाले की जाऊ बिलकुल जाऊ मला काही मी काही सेवक आहे म्हणल्या मी साधी बाई आहे मला कुठेही घेऊन जा कुणाच्याही घरी घेऊन जा म्हणजे झोपडीत घेऊन जा मी येते पण त्या दिवशी बाप्पाची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे त्या दिवशी काय पण आपण गावातले सगळे मी आम्हाला सगळे फोन केला की तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा आम्हाला सांगितलं भगवानला गोरक्षेंद्रीलाही यायचं होतं आणि मग जे नामली की बापू म्हणले की मला म्हणले मग 15 वर्षी आठवण आली मग त्यांना बोलवलं आणि तुमच्या बरोबर बसत राहिलो म्हणजे आपलं गाव आलं आणि बाप्पानी ह्याच्या बरोबर आणखीन सांगायची गोष्ट हे ह्याच्या बाहेर आपलं कुटुंब जेवढं आहे मुली आहेत जावई आहेत नातू आहेत कुटुंब वत्सल माणूस आहे या माणसाने बाप्पाने इतकं प्रेम मुलींवरती जावावरती नातवांवरती केलेलं आहे आणि मुलांवरती केलेलं आहे सुनांवरती केलेलं आहे इतकं प्रेम हे सगळं करत असताना सगळ्या कुटुंबाला सांभाळणं त्यांना चलते रहो काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर त्याला आधार देणं त्याला पुढे चला म्हणणं ही गोष्ट बाप्पाकडनं खूप चांगल्या पद्धतीने शिकायची गोष्ट आहे अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायच्या आम्हालाच कधी कधी ते माहिती सांगितली वाटतं आणि आपण हे वाचलंच नाही आपल्याला हे माहितीच नाही
आणि रुकून राहते की आपण किमान त्यांचं नाही वाचू पण कमीत कमी नावं तर आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे मी ना परवीन सुलतानाबद्दल देते तो त्याच्या अगोदरच पण तिचा गुरु कोण त्याची मी सांगितलं पाळ्यामुळ्यापर्यंत नुसतं परवीन सुलतान आहे, तिचा गुरु कोण होता, त्याचा गुरु कोण होता, हे सगळं आता गरीबाचे भाऊ सांगितले म्हणजे ते मागत गरीबांना म्हणजे ते नुसतं वाचन एखाद्याला वाचन करायचं नाही. मला पहिल्यांदा आम्ही 1-2 महिन्यापूर्वी सर आम्ही असंच बसलो होतो, नानासाहेब शिंदे होते, आम्ही म्हटलं ते माडगुळकर आणि ते म्हणजे तिसरा भाऊ आहे त्याला. आम्ही अवाकच झालो, आम्हाला व्यंकटेश्वर कधी वाजवायचे. मग हे असं पूर्ण ज्ञान असलेला माणूस साहित्य क्षेत्रात सुद्धा नाही बाप्पा, असतील अभ्यासक म्हणून, पण इतकी डिटेल्स माहिती. आणि आम्हाला गौरव वाटतो की असा एक माणूस आहे की ज्याला संगीतातलं ज्ञान आहे, नाटकातलं ज्ञान आहे, राजकारण पण कळतं, समाजकारण कळतं आणि साहित्यातलं, शेती सगळं ह्या सगळ्या गोष्टीतलं हे आपण असं बोलतो वंशज जाऊ दे सिद्ध करण्याचं काम बघतो. म्हणून मी आज